तर आज तारीख आहे 4 मार्च 2026 आणि निफ्टी जवळजवळ आज 400 पॉईंट निगेटिव्ह मध्ये क्लोज झाले. ओव्हरऑल स्टॉक मार्केट जर बघितलं तर मागच्या 2 दिवसापासून खूप पडते. अशा मार्केटमध्ये आपल्या पोरांना सर्व्हाइव्ह करणं जरा लय अवघड आहे मला असं वाटते. त्यामुळे बरेच सारी पोर आता फॉरेक्स मध्ये चाललात आहे आणि फॉरेक्स मध्ये का चाललात मला पण माहित नाही. मे बी इंडियन मार्केटमध्येच आता लोकांना ट्रेड करता येत नाही तर फॉरेक्स मध्ये जाऊन म्हणजे काय दिवे लावणार आहेत काय माहित नाही. बट स्टील आजचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर एक गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला भेटली, जी पण सोमवारी आपल्याला म्हणजे असं वाटलं होतं की गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकते. बऱ्याच लोकांनी पुट ऑप्शन मध्ये बाईंग केले असेल आणि त्या लोकांनी पैसे बनवले असेल. बट त्यांना एवढं कळत नाही की 10 पैकी एकदाच असं होतं की जिथं मार्केट तुमच्या डिरेक्शनला ओव्हर नाईट मध्ये ओपन होईल आणि 9 वेळा तर तुमचा लॉसच होईल. बट आता ठीक आहे, त्या लोकांनी आज पण पोझिशन घेऊन ठेवले असणार कॉल किंवा पुट मध्ये. आता ते तुम्हाला त्यांना उद्या समजेल की लॉस झाला का प्रॉफिट. मार्केट एकदम अनप्रिडिक्टेबल आहे मागच्या काही दिवसापासून. नॉर्मली अशा प्रकारचं मार्केट आहे ना इंडियन मार्केट, तुम्हाला बजेट नंतरच्या दिवसापासूनच बघायला भेटतं आणि बजेटच्या आधी पण. बजेट नंतर कसं आहे, बजेटच्या टायमिंग पर्यंत लोकांना माहित नाही बजेट चांगलं आहे का वाईट आहे. दोन्ही साईडनी लोक बाईंग करतात. बट बजेट झाल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. आणि मी काय म्हणलं मगाशी की आपली जी पोरं आहेत ना त्यांना आता अशा सिच्युएशनच्या मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं याच्याबद्दलचं नॉलेज तर अजिबात नसतं. आणि ते तुम्ही कोणच देऊ शकत नाही, ते त्यांना एक्सपिरियन्स घ्यावा लागतो त्या प्रकारच्या मार्केटमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी बजेटच्या टायमिंगमध्ये ट्रेड करणारा पोरगा तो दिवाळीपर्यंतच मार्केटमधून बाहेर निघाला असेल तर या वर्षीचा बजेटचा त्याला एक्सपिरियन्स आहे का? अजिबात नाहीये. सो बजेटच्या मार्केटमध्ये फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की मार्केट व्हॉलटाईल असतं. अशा प्रकारच्या मार्केटमध्ये ट्रेड करणं म्हणजे खूप रिस्की ट्रेड करू शकतात. म्हणजे एक तर 3 गोष्टी सांगतो. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे एक ट्रेड झाला, स्टॉप लॉस हिट झाला, दुसरा ट्रेड घेतो, त्याच्यात हिट झाला, तिसरा घेतो, लॉस रिकव्हर करतो. असं काही करत असाल तर थांबवा. त्यानंतर दुसरं ओव्हरनाईट ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे जास्त ट्रेडिंग करणं. ओव्हरनाईट ट्रेडिंग म्हणजे आज एखादी पोझिशन घेणं, उद्या मार्केट वर ओपन होईल मग मला प्रॉफिट होईल, किंवा आज असा व्ह्यू ठेवणं मार्केट उद्या खाली ओपन झालं तर मला प्रॉफिट होईल, त्या साईडच्या पोझिशन घेऊन ठेवणं मार्केटमध्ये 3-3:30 वाजता आणि एक दिवस वाट बघायची दुसऱ्या दिवशी. म्हणजे उगाच कशाला रात्री शांत झोपू शकता त्या जागी तुम्ही, कारण मार्केट वर ओपन होईल खाली ओपन होईल कोणालाच माहित नाही. ह्या 2 गोष्टी बंद करा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑप्शन ट्रेडिंगच बंद करा. सगळ्यात जास्त चांगलं काय, एखादा स्टॉक घ्या, त्याचं अनालिसिस करा. ऑप्शन ट्रेडिंग पेक्षा खूप सोपं आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आज तुम्ही पॅटर्न बघितला ना निफ्टीचा, गॅपडाऊन ओपन झालं आणि त्यानंतर असं डब्ल्यू काइंड ऑफ एक रिकव्हरी दिली परत पडलं एंडिंगला. सो अशा प्रकारचे फॅक्टर असतात ना, जिथं मला असं वाटतं की एखादा नवीन ट्रेडर आला, त्याने एखादं पुस्तक वाचलं असेल की अरे भाई प्राइस ऍक्शनचं एक पुस्तक घेतो मी. प्राइस ऍक्शनच्या पुस्तकामध्ये आपल्याला असं कळतंय की हायर हायचं क्रिएशन एक असतं ज्याच्यामुळे एक ब्रेकआउट होतो आणि आपल्याला ट्रेड भेटतो. आता हे लॉजिक त्याचं असू शकतं. अशा लॉजिकमध्ये जर एखादा पुस्तक वाचून जर समोर आला की हा चला हे हायर हायचं क्रिएशन आलंय निफ्टीमध्ये, ब्रेकआउट पण आलाय, मग तिथं तो ट्रेड घेतो आणि तिथं परत स्टॉप लॉस होतो. मग ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनला त्याचं माइंड रेडी नसतं की हे ऍक्सेप्ट करायला की आपण पुस्तकात वाचलंय ते रिअल मध्ये का नाहीये. पण हे स्टॉक मार्केट आहे, इथं असंच असतं. जे तुम्ही पुस्तकात वाचता ना ते इथं खरं खरं होत नाही. होतं बट ते खूप कमी वेळेला, आणि तुम्हाला तिथं तुमचं माइंड एकदम स्टेबल ठेवावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हेड अँड शोल्डर पॅटर्न बघितला असेल, तो पॅटर्न तुम्हाला ऑप्शन मध्ये निफ्टी बँक निफ्टी या इंडेक्स पेक्षा स्टॉक मध्ये जास्त बघायला भेटेल. का बघायला भेटतो आता ते तुम्हाला माहिती आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय चालू आहे म्हणजे इंटरनली आपल्याला माहित नाही. बट आज अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे फेक ब्रेकआउटची गोष्ट मला ते तुम्हाला शेअर करायची. आजच्या मार्केटमध्ये पण तुम्ही बघितलं असेल एक फेक ब्रेकआउट. चांगला एक रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिलाय मार्केटने. पण आता रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिला आणि आपण ट्रेड घेतला, त्यानंतर मार्केट उलट फिरलं. यात मार्केटची पण चुकी नाही, आपली पण चुकी नाहीये. आपल्याला अशा ठिकाणी आपलं स्टॉप लॉस ऍक्सेप्ट करून शांत बसायचं असतं, ना की परत एकदा त्याच्या अपोजिट डिरेक्शनला ट्रेड घ्यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेकआउट झाला, कॉल साईडची पोझिशन घेतली, तिचा स्टॉप लॉस झाला, पुट साईडची घेतली पण मार्केट परत फिरून वर गेलं. अशा वेळेस मग म्हणजे तो साधारण ट्रेडर काय करू शकतो, फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट होऊ शकतो. तर अशा बऱ्याच सारे सिच्युएशन मागच्या काही दिवसापासून चालल्यात. आणि मला एक गोष्ट पण जाणवली की मागच्या काही दिवसापासून इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करणारे कार्यकर्ते खूप कमी राहिलेत. बऱ्यापैकी जनता एक तर शिफ्ट झाली किंवा त्यांनी बंद केलंय. बट आता ते एका अर्थी चांगलीच गोष्ट आहे, कारण रॅदर दॅन लुझिंग मनी त्यापेक्षा एकदम शांत आपलं दुसरं काहीतरी काम केलेलं बरं. स्टॉक मार्केट एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमची अवकात दाखवू शकते. म्हणजे याच्या बाबतीत नाही म्हणत मी, म्हणजे एखादा जर किती शहाणा आला, म्हणजे जो वर्गात सतत पहिला नंबर येतो त्याला फक्त म्हणजे त्याचं जे माइंडसेट आहे तिथं आपण मागं असतो तो पुढं असतो. बट या फील्डमध्ये ज्यावेळेस येतो तो, तर या फील्डमध्ये जो त्याचा टॉपर आहे, अभ्यास करतो, घोकणपट्टी करतो किंवा त्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, तर ती स्टॉक मार्केटमध्ये युजफुल नाहीये. स्टॉक मार्केट फक्त एकच गोष्ट तुमचे बघतं, ते म्हणजे तुमचे इमोशन कसे मॅटर करतात. जर म्हणजे फॉर एक्झाम्पल
सध्या जर माझं 10,000 प्रॉफिट चालू असेल, सो मी लोकांशी सेमच इमोशननी डील करतोय. म्हणजे मला जास्त आनंद होत नाही, जास्त दुःख पण होत नाहीये. आणि ही सिच्युएशन तुमच्या रिअल लाईफमध्ये पण म्हणजे लागू होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी खूपच हॅपीनेस असेल लाईफमध्ये, तरी पण आपण एकदम सेम फ्लॅट इमोशन, म्हणजे ओके ठीक आहे, अच्छा असं झालं, ठीक आहे, ओके काय प्रॉब्लेम नाही. आणि एखादं जर खूप ट्रॅजेडी जरी झाली असेल ना, तरी पण सेम एक्सप्रेशन, सेम इमोशन. तर आता हे का होतं? हे स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही 3-4 वर्ष ट्रेड करता त्यामुळे होतं. इव्हन ज्यावेळेस तुमचा 10,000 रुपये किंवा 20,000, 30,000, 1,00,000 रुपये जरी लॉस असेल, सेम इमोशन, सेम मित्राचा फोन आला, सेम बोलतोय, घरच्यांसोबत सेम बोलतोय, त्याच टायमिंगला जेवतोय, झोपतोय, सगळं सेम आहे. इव्हन तुमचा 1,00,000 रुपये प्रॉफिट जरी झाला तरी सेम इमोशन सेमच आहे. तेच जेवतोय, तेच खातोय, झोपतोय, मित्राशी बोलतोय, परत तेच, म्हणजे ही कामं सगळी सेम. तर ही सायकोलॉजी बिल्ड ज्यावेळेस तुमची होते, म्हणजे जास्त ज्यावेळेस तुम्ही पुढच्या लेवलला जाता, त्यावेळेस मला असं वाटतं की त्या लेवलला गेल्यानंतर तुम्हाला सगळं माहित असतं की आता बजेट चालू आहे, आता ऑप्शनमध्ये आपण ट्रेड नाही केलं पाहिजे, थोडंसं शिफ्ट केलं पाहिजे, आता आपण स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे, स्विंग ट्रेडिंगचं मार्केट संपलं, परत एकदा आपण ऑप्शनमध्ये आलं पाहिजे, किंवा ऑप्शनचं संपलं फ्युचरमध्ये ट्रेड केलं पाहिजे, स्टॉकच्या ऑप्शनमध्ये केलं पाहिजे. तर हे करावं लागतं. आणि स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही असं केलं की बाईंग केली, मग त्या बाईंगचं मार्केट संपलं, मग सेलिंग केली, तर हे ज्यावेळेस तुम्ही करता ना, त्यावेळेस तुम्हाला मल्टिपल गोष्टींचं नॉलेज येतं. आणि मल्टिपल गोष्टींचं नॉलेज आलं तर तुम्हाला मल्टिपल वे भेटतात अर्निंग करायचे. असं खूप कमी वेळा होतं. म्हणजे फक्त मला ऑप्शन सेलिंग येते, मी मनी बनवू शकतो ऑप्शन सेलिंगनी. बट आताचं मार्केट कसं आहे, गॅप डाऊन, गॅप अप, अचानक मोठी कॅन्डल खाली वर असं होतं. अशा सिच्युएशन मध्ये ऑप्शन सेलिंग चालेल का? नाही चालणार. मग मी काय करायचं? कॅपिटल तसंच ठेवून बसू शकतो का? नाही. माझ्याकडे दुसरा एक वे आहे, मी स्विंगसाठी स्टॉक बघू शकतो, त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. बट त्यासाठी काय, मला त्याचं नॉलेज पाहिजे. हे कधी येईल? ज्यावेळेस आपण सारखं 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 ट्रेड करू त्यावेळेस. त्यामुळे एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही पण विचार करत असाल की आता इंडियन मार्केटमधून जरा कल्टी देऊ आणि फॉरेक्समध्ये शिफ्ट हो, किंवा थोडे दिवस थांबून नंतर ट्रेड करू, एकच गोष्ट करा, ऑप्शन ट्रेडिंग मधून फक्त तुम्ही माघार घ्या. त्यामुळे तुमचे रोजचे 100-150 रुपये ब्रोकरेज जे आहे ते वाचेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे इमोशन आहेत ते जास्त हलणार नाहीत. म्हणजे अरे लॉस झाला, परत डाऊन राहायचं, प्रॉफिट झाला एकदम हॅपी व्हायचं, ते होणार नाही. स्टार्टिंगला ह्या गोष्टी होतात, बट मला असं वाटतं की नंतर नंतर ह्या गोष्टी थोड्या थोड्या कमी व्हायला पाहिजेत, आणि होतात प्रत्येकाच्या. सो या गोष्टी फक्त लक्ष ठेवा. त्यामुळे इमोशनवरती जर तुमचं पूर्णपणे तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. जे तुम्ही 5 लॉटनी ट्रेड करत असाल फॉर एक्झाम्पल, ते तुम्ही एका लॉटनी ट्रेड करू शकता. लॉट साईज कमी करू शकता. त्यामुळे तुमचे इमोशन मॅटर तेवढे करणार नाही, थोडे कमी करतील. म्हणजे 5 लॉटनी जो आपल्याला लॉस होणार आहे, जो 5,000 असेल, एक लॉटनी 1,000 असेल, त्यामुळे तुमचे इमोशन तेवढे मॅटर करणार नाहीत, म्हणजे वर खाली नाही होणार. सो ती गोष्ट तुम्ही करू शकता. बाकी इमोशन पूर्णपणे कंट्रोल जर तुम्हाला करायचं असेल तर याच्यासाठी एकच हार्ड अँड फास्ट उपाय आहे, तो म्हणजे हार्ड अँड फास्ट नाहीये, तो ऍक्च्युली स्लो आहे. तो म्हणजे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कंटिन्यू ट्रेडच करावं लागेल. भले ते स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक ट्रेडिंग असेल, इंट्राडे असेल, ऑप्शन, म्हणजे जे काही ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म जे काय असेल, ते करत करत तुमचे इमोशन मरतात. त्यानंतर तुम्हाला असं कुठं वाटत नाही की ह्याला विचारावं, त्याला विचारावं, ह्याने टिप द्यावी आपल्याला, त्यानंतर हा आपल्याला काहीतरी सांगेल, असं काही वाटणार नाही. आणि हे इमोशन तुमचे हळूहळू कमी होऊन जातील. ठीक आहे. फक्त मला एकच सांगायचं होतं की आजचं मार्केट बघून ओव्हर ट्रेडिंग करायचं जर तुम्हाला थांबवायचं असेल तर मार्केट 2 नंतर बघूच नका, झोपून जा जेवण. फक्त एवढंच सांगेन मी तुम्हाला. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे उद्याचं मार्केट बघूया कसं आहे. मे बी स्ट्रक्चरल फॉर्म जर तुम्ही बघितला तर ओव्हरऑल लोअर लोचं क्रिएशन मार्केटमध्ये खूप आहे. मार्केट रोज उठून पडतंय. फक्त मी सगळ्यांना एकच सांगेन की पडणाऱ्या मार्केटमध्ये, म्हणजे पडणारा चाकू असा धरू नका, नाही तर तुम्हाला लागेल. म्हणजे फॉलिंग नाईफ, जे माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं. पण जरी अशा मार्केटमध्ये तुम्हाला डिरेक्शन ट्रेड पण भेटू शकतात डायरेक्ट, बट ते तुम्हाला खूप डोकं लावून बघावं लागेल, कारण मार्केट कधी पण फिरू शकतं. सो बेटर दॅन दिस की तुम्ही मार्केट अवॉइड करा काही दिवस, ऑप्शन ट्रेडिंग तरी, आणि फोकस करा तुमच्या स्विंग ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. भेटू उद्याच्या मार्केटची कंडिशन बघू कसं आहे, त्यावेळेला तुम्हाला मी अपडेट देईन.